नमस्कार. महासत्ता ऑनलाईनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर यश मिळू शकतं याची अनेक उदाहरणं आपण पाहिलीत. अशीच एक विद्यार्थिनी शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागातील साई सिमरन घाशी हिनं राष्ट्रपती पदक मिळवलं आहे. तिचा नेमका काय संघर्ष होता या मागचा आपण तिच्याशी बोलूयात, जाणून घेऊयात. सिमरन, खरं तर तुझं पहिल्यांदा अभिनंदन. तुला राष्ट्रपती पदक जाहीर झालेलं आहे. ज्या वेळेला तुला कळालं की राष्ट्रपती पदक तुला मिळालंय, तर काय नेमक्या तुझ्या पहिल्या भावना होत्या? काल माझा इंटरव्ह्यू झाला राष्ट्रपती पदकासाठी आणि त्यानंतर 4 वाजता विद्यापीठाकडून माननीय कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी प्रेस कॉन्फरन्स अरेंज केली आणि त्याच्यामध्ये नाव अनाऊन्स झालं. तर अगदी मी क्रॉस फिंगर्स करून होते, नाव माझं यावं, सिलेक्ट व्हावं. ज्यावेळी नाव अनाऊन्स झालं त्यावेळी खरं आनंदाश्रूच आले आणि 2 मिनिटं सुंदर झालेले मी, कारण याच्या मागे खूप वर्षांची मेहनत आहे. हे राष्ट्रपती सुवर्णपदक मला 2 वर्षात किंवा 4 वर्षाच्या कामानी नाही, तर माझ्या अगदी 10वी पासूनच्या SSC पासून अगदी आता PG पर्यंतच्या सगळ्या कामामध्ये त्या ह्याने मिळालेलं आहे. खरं तर तू म्हणलीस की खूप वर्षांची मेहनत आहे. काय नेमकी मेहनत घेतलीस? बौद्धिक क्षमता असेल, भाषावर प्रभुत्व असेल, क्रीडा असेल, NCC असेल, या सर्वांचे निकष यामध्ये धरले जातात. तर तू नेमकं काय याच्यामध्ये मेहनत घेतलीस? याच्यामध्ये 10वी पासून मी जास्तीत जास्त या गोष्टीकडे फोकस केला की खरं सांगायचं म्हणजे थोडं मुद्दाला सोडून होईल, पण ज्यावेळी मी 10वीला होते, 10वी मी पास झाले आणि स्कूलमध्ये मी फर्स्ट आले. तर त्यावेळी माझ्या आईने माझ्या नातेवाईकांना हे सांगण्यासाठी, एवढी आनंद वार्ता देण्यासाठी ज्यावेळी कॉल केला, त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की कुठे शिकवत बसतेस पोरीला, काय लग्नच करून द्यायचं आहे की आणि नको पुढे शिकू, लग्न करून टाकजा. की त्यांनी हे ऐकून पण घेतलं नाही की ही फर्स्ट आली आहे आणि काहीतरी आहे. तर त्यावेळी एक माझ्या लाईफमधला टर्निंग पॉईंट होता की जर त्यावेळी माझ्या आईनं मला साथ दिली नसती आणि त्या लोकांच्या बोलण्याला त्या आहारी जाऊन जर त्यावेळी माझं लग्न झालं असतं किंवा काय, तर नक्कीच आज मी इथंपर्यंत पोहोचू शकले नसते. त्यामुळं माझ्या आईचा खरंच खूप मोठा वाटा आहे माझ्या या यशामध्ये, कारण तिनं वेळोवेळी मला मदत केली आहे, तिनं मला गायडन्स केलेला आहे. आणि 10वी पासून अगदी PG सेकंड इयरपर्यंत मी डायटिक्सचा कोर्स केला. त्यानंतर आता मास कम्युनिकेशन पण करते, डायटिक्स PG सुरू आहे. पण या सगळ्यामध्ये मी माझं फक्त अकॅडमिक्स न करता त्याबरोबर एक्स्ट्रा करिक्युलर सोशल वर्कसुद्धा केलेलं आहे आणि त्याचे जो फायदा होता किंवा मी केल्यासारखं मला ते चीज झालं की राष्ट्रपती सुवर्णपदकच्या वेळी मी ज्यावेळी अर्ज केला त्यावेळी ते पात्रता निकषामध्ये मी पात्र ठरले. खरं तर पाहायला गेलं, मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जात नाही असं म्हटलं जातं आणि विशेष करून मुलींच्या शिक्षणाला शाळा संपली की तिचं लग्न लावायचं, जसं सिमरन तू सुद्धा म्हटलीस की अशा पद्धतीनं चर्चा झालेली आहे. तर मग मुस्लिम समाजातलं काही लोकांचा विरोध असेल या सगळ्या गोष्टीला. आता तुझ्या एकूणच पेहरावाकडे बघितलं तर तू कुठंतरी रूढी परंपरा याला न डगमगता तू ह्या सगळ्या गोष्टी करतेस. तर काय याच्या पाठीमागचा संघर्ष तुला करावा लागला? खरं तर संघर्ष मी केला आहे त्यापेक्षा माझ्या आईने आणि माझ्या भावांनी जास्त केला आहे. कारण स्पेशली माझ्या आईने जास्त संघर्ष केला आहे, कारण मी जे करते त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट माझ्या आईवरच पडतो आहे. त्यामुळे माझं इवन आय एम नॉट एबल टू एक्सप्लेन ऑल दिस थिंग्स इन फ्यू मिनिट्स, बट खूप साऱ्या गोष्टी होत्या, जसे की माझा हेअरकट. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की महिलांसाठी सौंदर्याचं प्रतीक आहे हेअरकट. बट माय मदर ऑल्सो ट्राईंग टू कन्व्हिन्स मी की सगळे करतात म्हणून तू करायची गरज नाही आहे, तू वेगळं काहीतरी कर. कारण मला जे मिळालं नाही आहे किंवा मला जे समाजाच्या रूढी परंपरांना बळी जाऊन मला जे करायचं होतं ते मला करता आलं नाही आहे, तर तू त्या गोष्टींमध्ये अडकून पडू नको आणि तू एक पुढारलेली विचारांची मुलगी आहेस आणि मी तुझ्या सपोर्टला आहे, तुझ्या बॅकबोन आहे, तर तू नक्कीच काहीतरी अचीव करशील. तर जसं तुला हवंय तसं तू वाग, असं तिचं होतं. खरं तर तू 8वीत असताना तुझे वडील वारले. त्यानंतरच्या शिक्षणाला काही मर्यादा आल्या, काय अडचणी आल्या? अडचणी असं नव्हतं, कारण 10वी पर्यंत शालेय शिक्षण आपण म्हणतो फ्री ऑफ कॉस्ट असतं, पण 9वी 10वीचं नाही.
तर अडचणी बऱ्याच होत्या, पण त्या सगळ्यांना सामोरं जात माझ्या आईने संघर्ष केला आणि त्यानंतर माझं खरं तर करायचं होतं मला डाएट न्यूट्रिशनमध्येच करिअर, आणि त्या अनुषंगाने मी प्रयत्न पण केले आणि वेगवेगळे कोर्सेस केले त्याच्याशी रिलेटेड. डाएट न्यूट्रिशनमध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्याबरोबरच KRP कॉलेज इस्लामपूरमध्ये मी BA इंग्लिशमध्ये ग्रॅज्युएशन पण केलं. आणि खरंच खूप छान जर्नी होती आणि स्पेशली मला UGचे जे टीचर्स प्रोफेसर्स मला भेटले ते खरंच खूप चांगले होते आणि त्यांनी मला नेहमी प्रमोट केलं, इन्स्पायर केलं. आणि मी ह्या सगळ्या गोष्टींचं एक थोडं क्रेडिट त्यांनाही देऊ इच्छिते, कारण त्यांनी खरंच माझ्यातला जो स्पार्क होता, पोटेन्शियल होतं ते ओळखलं आणि कुठेतरी मला वाव दिला. आता तुला राष्ट्रपती पदक जाहीर झालंय, सोमवारी तुला ते मिळणार आहे. खरं तर आता तू मास कम्युनिकेशन सेकंड इयर करतेस. यानंतर तुला नेमकं कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं, काय नेमकं ठरवलंयस? करिअरच्या संदर्भात म्हटलं तर माझं डाएट न्यूट्रिशन हे झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे आता मी मास कम्युनिकेशन पण सेकंड डिग्री करते आहे. PG पण चालू आहे डाएट न्यूट्रिशनमध्ये. ऑप्शन्स 2 आहेत माझ्याकडे, पण मला मेडिकल फील्डकडे जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळं मी ॲटलिस्ट मी गव्हर्मेंट किंवा मग मेडिकल याच्यामध्ये PRO होण्याचं माझं ध्येय आहे. अच्छा, आता तू एक मुस्लिम मुलगी आहेस. जसं मी आधी म्हटलं की मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाला फारसं विशेष करून मुलींना महत्त्व दिलं जात नाही, तर त्या मुलींना तू नेमकं काय सांगशील? त्या मुलींना मी सांगेन की डगमगून जाऊ नका, कारण तुम्ही स्वतः तुमच्या लाईफचे शिल्पकार आहात. तुम्ही जर तुमच्या मतावर ठाम आहात आणि तुमच्याकडे ते कन्व्हिन्सिंग पॉवर आहे की तुम्ही तुमच्या घरच्यांना तुम्ही कन्व्हिन्स करू शकता आणि समाजाची बंधनांना जुगारून अगदी तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता. ज्या क्षेत्रात हवं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू शकता. फक्त याच्यासाठी तुम्हाला कन्व्हिन्सिंग पॉवर तुमची इम्पॉर्टंट आहे आणि तुमचं जे ध्येय आहे त्याच्याशी तुम्ही एकनिष्ठ राहिलं पाहिजे, भटकलं नाही पाहिजे. कारण आपण बऱ्याचदा बघतो की माझं ज्यावेळी राष्ट्रपती पदकसाठी मी अप्लाय केलेलं त्याच्यामध्ये मी एक क्रायटेरियामध्ये एक अंक दिलेला की आयुष्यभराची नाती. त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं की कशा प्रकारे अगदी क्षणाच्या मोहाला बळी पडून की ज्या काही कॉलेजवयीन मुली असतात, किशोरवयीन असतात आणि ह्या सगळ्या मोहाला बळी पडून त्या आहारी जातात. मग घरच्यांवरही कुठेतरी बंधनं येतात ना की हां ही अशी वागतीये तर चला लग्न करून टाकूया. कारण अजून पण आपण पेट्रियार्कल सोसायटीमध्येच आहोत, इतकेही आपण पुढारलेले आहोत असं म्हणू शकत नाही. महिलांना आता पुरुषांच्या बरोबरीला ते काम करतायत, सगळं ठीक आहे, पण कुठेतरी ती भावना असतेच की मुलगी अशी वागतीये तर काय गरज आहे शिकवायची. आणि जर एका मुलीनं तसं एक्झाम्पल दिलं की ती वाईट वागतीये तर त्याचा ऑब्वियस इम्पॅक्ट बाकी मुलींवर पण पडतोय. त्यामुळे मी त्यांच्यासाठी म्हणजे मनापासून मी सांगू इच्छिते की तुमच्या ध्येयाशी तुमचं जे काही एम आहे त्याच्याशी तुम्ही अगदी प्रामाणिक राहा आणि कष्ट करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. नक्कीच तुम्ही पाहिलंत, एका 32 शिराळ्या ग्रामीण भागातून एक सर्वसामान्य मुलगी शिवाजी विद्यापीठामध्ये येते आणि खरं तर या राष्ट्रपती पदकसाठी खूप मेहनत घेते आणि खूप महत्त्वाचा संदेश मुस्लिम मुलींना विशेष करून तिनं दिलेला आहे. या ठिकाणी इथंच थांबूया. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जावेद तांबोळी, महासत्ता, कोल्हापूर.